आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण आहे। दादा काय सांगाल, एकंदरीत जळगाव जिल्ह्याचे जे विद्यमान खासदार आहे भाजपचे उमेश पाटील, त्यांनी त्या ठिकाणी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे आणि ते मातोश्रीच्या दिशेने त्या ठिकाणी रवाना झालेले आहे। एकंदरीत उमेश पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, काय सांगाल? त्यांनी या विषयाच्या संदर्भात स्वतः स्पष्ट केलं आहे की स्मिताताईंची उमेदवारी रद्द झाल्यावर देखील त्या मला सूचक राहिल्या, माझा प्रामाणिकपणे प्रचार केला आणि मी स्मिताताईंसाठी प्रामाणिक काम करेल, पक्षासाठी प्रामाणिक काम करेल, मी कुठेही जाणार नाही। आता ठाकरे साहेबांचं कडे ते मातोश्रीकडे रवाना चालले, कदाचित त्या रस्त्याने ते दुसरीकडे जात असतील, तुमचा मीडियाचं ते परसेप्शन कदाचित असू शकतं। संजय राऊतांची त्यांनी भेट घेतलेली, ते लोकसभेमध्ये ते सोबत त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून एखाद्याची भेट घेणं म्हणजे त्या पक्षात जाणं याचा अर्थ असा होत नाही। मधल्या काळात संजय राऊतांनी मला एका हॉटेलला आम्ही योगायोगाने एकत्र आलो, त्यांनी माझी भेट घेतली होती, याचा अर्थ असा होत नाही की संजय राऊत बीजेपीत येत आहे। तर ते वेगळ्या कारणाने भेट झाली असेल याचं स्पष्टीकरण उन्मेष पाटलांनी स्वतः दिलं आहे आणि मला असं वाटतं की उन्मेष पाटील खोटं बोलत नाही। अनेक नेत्यांना घेऊन ते त्या ठिकाणी संजय राऊतांची त्यांनी भेट घेतलेली आहे। करण पवार असतील, शिरीष चौधरी असतील, हे देखील ते त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उभाटा गटामध्ये जाणार आहे आणि एकंदरीत चर्चा अशी आहे की जळगाव लोकसभेला करण पवार हे महाविकास आघाडीकडनं त्या ठिकाणी लढणार आहे। असंही असू शकतं, सकारात्मक जर विचार केला तर उन्मेष पाटील कदाचित ह्या सगळ्यांना बीजेपीसाठी काम करण्यासाठी प्रवृत्त करून कदाचित ते संजय राऊतांनाच बीजेपीत आणत असतील, असंही सांगता येत नाही। जरा तुम्ही व्यवस्थित तपासा आणि याचा खुलासा स्वतः उन्मेष पाटीलच देऊ शकतात, ते काय करतायत। उन्मेष पाटील जर ठाकरे गटात गेलेच तर भाजपला त्या ठिकाणी जळगावमध्ये मोठा फटका बसू शकतो असं वाटतं आपल्याला? भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही गेलं तर फटका बसू शकत नाही। सन्माननीय एकनाथराव खडसेंपासून तर इथे सगळ्यांनी इतिहास पाहिला। पार्टी आमच्याकडे इथं पार्टीमुळे नेता आहे, नेत्यामुळे पार्टी नाही। त्याच्यामुळे कोणी आलं आणि कोणी गेलं, एकाच वेळेस जरी कुणी 4 लोक गेले किंवा प्रमुख लोक गेले म्हणून त्याच्याने काही होत नाही। पार्टी ही कार्यकर्ता बेस पार्टी आहे, एखाद 2 जणांनी जाण्याने याच्यावर काही फरक पडत नाही, पण मला विश्वास आहे उन्मेष पाटील तसा निर्णय घेणार नाही। परंतु दादा एकंदरीत बघितलं तर पक्षाने उमेश पाटीलांना आमदार केलं, खासदार केलं, त्यानंतर कुठेतरी त्यांचं तिकीट कापलं गेल्यानंतर ते कुठेतरी ठाकरे गटाच्या त्या ठिकाणी वाटेवर जात आहे। एकंदरीत पक्षनिष्ठ समजा मुळात त्यांचा स्वभाव खूप चंचल आहे असं मला वाटतं, कारण की ते माझे चांगले मित्र होते, आहेत, राहतील कदाचित। 2014ला ते त्यावेळेसही शिवसेनेच्या संपर्कात होते, त्याची साक्ष मी आहे। आता पुन्हा त्या रस्त्यावर त्यांनी जायला नको, जर ते जात असतील तर कदाचित त्यांचं राजकीय नुकसान होऊ शकतं असा माझा प्राथमिक अंदाज आहे। आपण बघू शकतो की 2014ला देखील ते त्या ठिकाणी शिवसेनेच्या वाटेवर होते आणि आता जर ते शिवसेनेच्या वाटेवर त्या ठिकाणी जात असतील तर त्यांचं राजकीय नुकसान त्या ठिकाणी होईल, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण दिलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।